विधेयकाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली। 14 ऑगस्टला जनसुरक्षा विधेयकाविरोधात एक परिषद ठेवण्यात आली आहे। ठाकरे तसंच पवार सपकाळ हे यावेळेला उपस्थित राहणार। पुढची रणनीती आणि सामूहिक कृती यावेळेला ठरवली जाणार आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। 14 ऑगस्ट रोजी जनसुरक्षा विधेयकाविरोधात एक महत्त्वाची परिषद होईल। यावेळेला उद्धव ठाकरे, शरद पवार तसंच हर्षवर्धन सपकाळ हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि यावेळेला पुढची रणनीती ठरवली जाईल। अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, काय अधिक माहिती या संपूर्ण परिषदेसंदर्भात? प्रज्ञा, जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने येत्या 14 तारखेला एका पत्रकार परिषदेच्या आयोजन करण्यात आलेलं आहे। यशवंतराव चव्हाण सेंटर इथे पत्रकार परिषद होणार आहे। जी माहिती मिळते त्यानुसार या पत्रकार परिषदेसाठी स्वतः शरद पवार असतील, हर्षवर्धन सपकाळ आणि उद्धव ठाकरे त्यासोबत इतरही काही नेते मंडळी जी आहेत ती उपस्थित राहणार आहेत। आपल्याला माहिती आहे की जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात महाराष्ट्रात विरोध पाहायला मिळतो आणि याच अनुषंगी पुढची भूमिका ठरवण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने हे आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी हे तिन्ही महत्त्वाचे नेते काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र।